प्रेम धुळे. यावेळी हुकचा हा फटका आपण पाहतोय, गॅप मधून फार वेगाने ट्रॅव्हल होतोय, चेंडू जातोय फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल 31 धावा धावफलकावरती. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय, गोलीच्या वेगाने चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय सूरज दुधकरच्या बॅट मधून. धावसंख्या 35, एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. 35 धावा धावफलकावरती. आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये 14 धावा खर्च करतोय गोलंदाज कमलेश पाटील. सूरज दुधकर अष्टपैलू खेळाडू आहे वसार या टीमचा. या स्ट्रोक पाहतोय, क्षेत्ररक्षक आहे केतन मात्रे. खूप चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय डीप मध्ये. एकच धाव मिळते चेंडूवरती आणि पहिल्या 3 षटकांचा खेळ समाप्त होतो. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 12.00 च्या सरासरीने 36 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये माळेगाव वसार या टीमची. नवीन गोलंदाज ऋतिक पाटील सज्ज होतोय त्या 4थ्या षटकामध्ये. वैयक्तिक पहिला आणि सांघिक कोट्यातील हे 4थं षटक घेऊन गोलंदाज ऋतिक पाटील. पहिल्या 3 षटकांमध्ये बनवल्यात मालेगाव वसार या टीमने. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील हा पहिला सामना रंगतोय. आज एकूण 8 संघ आहेत. 5 षटकांचा सामना आपण पाहतोय. यापुढील सामना असेल बल्ल्यानी मांडा विपक्ष राजनोली सरवली या 2 संघांमध्ये. एका बाजूला भिवंडीचे 2 संघ तर दुसऱ्या बाजूला असतील टिटवाला विभागातील 2 संघ. यावेळी सुरेख स्ट्रोक आपण पाहतो, क्षेत्ररक्षक आहेत केतन मात्रे आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल 40 ऋतिक पाटीलच्या पहिल्या चौकार आलाय सूरज दुधकरच्या बॅटमध्ये. सूरज दुधकर खूप चांगली बॅटिंग करतोय या सामन्यामध्ये. आतापर्यंत 3 चौकार सूरज दुधकरच्या बॅटमधून आलेत. यावेळी सुरेख स्ट्रोक आपण पाहतोय, एक धाव तर कंप्लीट गेली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न असेल. खूप चांगले क्षेत्ररक्षण ऋषी भोईरच्या माध्यमातून. तेवढीच चांगली पैकी आपण पाहतोय. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 41 धावा धावफलकावरती. 5 षटकांचा सामना आहे. ऐतिहासिक हे मैदान आपण पाहतोय. या मैदानावरती जास्तीत जास्त धाव बनवाव्या लागतील कारण की मातीची ही विकेट आहे. नेहमीच ॲडव्हान्टेज या विकेटवरती असतं. ऋतिक पाटील पण एक सज्ज होतोय. यावेळी सुरेख चेंडू आपण पाहतो, आउट ड्राईव्हचा फटका आहे. एक धाव तर कंप्लीट केली. केतन मात्रे आहेत लॉंग ऑफला आणि दुसरी धाव देखील पूर्ण होतीये. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सूरज दुधकर आणि राजेंद्र भोईर मध्ये धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 43 धावा धावफलकावरती. ऋतिक पाटील खूप चांगली गोलंदाजी करतो आपल्या टीमसाठी. राजेंद्र भोईरला मोठी फटके खेळावे लागतील कारण की आतापर्यंत राजेंद्र भोईरचा बल्ला शांत आहे. त्याच्या बॅटमधून एकही मोठा फटका अजून आला नाहीये. यावेळी आखोट टप्प्याचा हा चेंडू शॉर्ट आर्म बॉल करण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क होत नाहीये. राहिलेले काम वेस्टर्नच्या पाठीमागे जीत भोईर पूर्ण करतोय. डॉट बॉलची समाप्ती. अप्रतिम गोलंदाजी कारण की पहिल्या चेंडूत चौकार आला होता आणि त्यानंतर जर पाहिलं गेलं तर अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. भेदक मारा करतोय. मोठी फटके मारण्यापासून वंचित ठेवतो ऋतिक पाटील हा गोलंदाज. यावेळी चांगला स्ट्रोक आपण पाहतोय.
आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर द लाईन. दणदणीत चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. 47 धावा धावफलकावरती. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय. कमबॅक यावेळी ऋतिक पाटील करतोय, कारण की याआधी चेंडूवरती चौकार होता आणि या चेंडूवरती एक धाव येते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 48 धावा धावफलकावरती आहेत. 12ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन ठेवली जाते. मालेगाव वसार या टीमच्या माध्यमातून खूप चांगली सरासरी आहे. जर या सरासरीने बॅटिंग केली तर नक्कीच 60 ते 62 धावा बनवण्यामध्ये यश येईल. ते म्हणजेच मालेगाव वसार या टीमला. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बघूया 6 चेंडूंमध्ये किती धावा जमवतोय मालेगाव वसार हा संघ आणि किती धावांचं टार्गेट सेट करतोय बलाढ्य वाकलन वडवली बी या संघासमोर. अजित भोईर सज्ज होतो गोलंदाजी मार्कवरती. ठाणे जिल्ह्याचा शूरवीर ज्याला म्हटलं जातं त्याचंच नाव अजित भोईर. अंतिम षटकामध्ये स्लोग ओव्हरचं हे षटक. राजेंद्र भोईर यावेळेस मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल. क्षेत्ररक्षक जज करतोय पण चेंडू पटो नो मॅच लाईन झोन मध्ये. तोपर्यंत मिळते एकच धाव आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 49 धावा धावफलकावरती. या पुढील सामना असेल बल्ल्यानी मांडा विपक्ष राजनोली सरवली या दोन संघांमध्ये. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल टॉससाठी आपण त्वरितच रिपोर्टिंग करायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. सूरज दुधकर खूप चांगली बॅटिंग तो आपल्या टीमसाठी करतोय. 7 चेंडूंमध्ये आतापर्यंत 17 धावसंख्येत बॅटिंग करतोय. यावेळेस चेंडू ट्रॅव्हल टू लॉंग स्टॉपच्या दिशेने शुभम पाटील आहेत. पाठीमागे एक धाव तर पूर्ण केले. दुसऱ्याचा प्रयत्न आपण पाहतोय आणि फलंदाज बाद होतोय. वाईटचा इशारा येतो. वाईट +1 एकूण 2 धाव मिळतात आणि फलंदाज देखील बाद असेल. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 50 कंप्लीट. 51 धावा धावफलकावरती मालेगाव वसार या टीमची. सूरज सज्ज होतो स्ट्रायकिंगला फलंदाज. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय. पॅडवरती ब्रशून चेंडू ट्रॅव्हल होतो लॉंग स्टॉपच्या दिशेने. एकदा तर कंप्लीट केली. दुसऱ्याचा प्रयत्न असेल. फंबल होतोय शुभम पाटील आणि त्याचाच फायदा घेतला यावेळी सूरज दुधकरने आणि 2 धावा कंप्लीट. 55 शर लेग बाईस येतोय. अवांतरच्या स्वरूपात या 2 धावा ऍड होतील. स्कोर कार्डमध्ये धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 53 धावा धावफलकावरती आहेत. करण धुळे आणि शुभम मस्कर यांच्या स्वप्नातून साकारलेली ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. भव्य दिव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. 4 दिवस या स्पर्धेचा कालावधी. स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट चषक. यावेळी सुरेख स्ट्रोक आपण पाहतोय परंतु क्षेत्ररक्षक आहे आणि पुन्हा एकदा झेल ड्रॉप केलाय. चांगला प्रयत्न सातत्याने करताय शुभम पाटील. प्रयत्नाने यश मिळत नाही. धावबाची संधी आपण पाहतोय आणि फलंदाज देखील बाद असेल. अजून एक धक्का बसतोय मालेगाव वसार या टीमला. 54 धावा धावफलकावरती आहेत. 4/54 अशी धावसंख्या आपण पाहतोय आणि शेवटचं हे षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. यावेळी सूरज दुधकरचा आहे. या दरम्यान जगन्नाथ पाटील यांचं देखील आगमन होत आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मांडागावचे उद्योजक तसेच संघनायक देखील आहेत. मांडा बल्ल्यानी या टीमच्या माध्यमातून आपण त्यांना देखील पाहू शकाल. किशोर येतोय न्यू बॅट्समन. स्ट्रायकिंगला फलंदाज सूरज दुधकर. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. यावेळी प्रॉपर बॅटवरती येत नाही. विकास पाटील डीप मध्ये आहेत. प्रयत्न करतायत. प्रयत्न यश मिळत नाहीये. चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रोप चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. 58 धावा धावफलकावरती. खूप चांगली धावसंख्या बनवली. एक फायटिंग स्कोर, एक सन्मानजनक स्कोर उभा केला या मैदानावरती.
मालेगाव वसार या टीमने. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे शेवटच्या षटकातील. स्लो ओव्हरचं हे षटक. 10 चेंडूंमध्ये 21 धावा आतापर्यंत बनवल्यात 210च्या स्ट्राईक रेटने. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. पंच आमच्याकडे वळतायत. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. अजून एकदा ॲड होते अवांतरच्या स्वरूपात. मालेगाव वसार टीमच्या स्कोर कार्डमध्ये धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 59. 59 धावा धावफलकावरती आहेत. यावी सुरेख स्ट्रोक आपण पाहतोय. सूरज दुधकरच्या बॅटमध्ये येतोय. वसार गावचा ब्रँड दाखवणारा हा ब्रँडेड षटकार. धावसंख्या 6 ने पुढे सरकेल. 65. 65 धावा धावफलकावरती शेवटच्या षटकातील शेवटचे चेंडू शिल्लक आहे. मांडा आणि बल्ल्यानी तसेच राजनोली आणि सरवली या दोन्ही संघांना विनंती असेल आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. या पुढील सामना असेल मांडा बल्ल्यानी आणि राजनोली सरवली. एक संघ आपण पाहतोय भिवंडी तालुक्यातील आहे. अजून एक चांगला स्ट्रोक परंतु मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक जज करतात कमलेश पाटील. चूक होणार नाहीये. खूप चांगला झेल पकडलाय कमलेश पाटीलने. फलंदाज बाद शेवटच्या चेंडूवरती सफलता प्राप्त करतोय जीत भोईर आणि पहिल्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर 13.00च्या सरासरीने 65 धावा आणि 66 धावांचं लक्ष ठेवलंय मालेगाव वसार या टीमने वडवली बी वाकलन या संघासमोर. दुसऱ्या बाजूला सरवली राजनोली हे 2 संघ, 2 गाव 1 संघ आणि मांडा आणि बल्ल्यानी हे 2 गाव 1 संघ पाहायला मिळतील या पुढीलच्या सामन्यामध्ये. मांडा बल्ल्यानीचा जर विचार केला तर टिटवाळा विभागातील हे 2 संघ आहेत आणि त्यानंतर राजनोली आणि सरवली या 2 संघांचा जर विचार केला तर भिवंडी तालुक्यातील हे 2 संघ आहेत. चेंडूंमध्ये 20 धावांचे योगदान दिलेलं आहे सूरज दुधकरने. खूप चांगली माहिती प्रेम आमच्यापर्यंत पोहोचत आहे. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 65 धावा धावफलकावरती आणि 66 धावांचं लक्ष ठेवलं. विनंती असेल त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे मालेगाव वसार या टीमला आणि वडवली वाकलन या संघाला विनंती असेल की आपण आपले सलामीचे फलंदाज त्वरित मैदानावरती पाठवायचे आहेत. 66 धावांचं लक्ष आहे आणि 66 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतो याच विभागातील एक अप्रतिम समालोचक मॅन फ्रॉम मानकिवली राहुल चव्हाण सर. थँक्यू रोशन दादा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सुरदा. अग्रिकोल्यांची कुलस्वामिनी आई एकेरीला नमन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुद्रा करून मी मात्र माझी सुरुवात इथून करतोय. स्पर्धा आपण पाहतोय जय हनुमान क्रीडा मंडळ जोईलगाव आयोजित रबर बॉल स्पर्धा स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट चषक. नक्कीच स्पर्धेचे मुख्य आयोजक श्री मंगेश शेठ विनायक धुळे साहेब, माजी नगरसेवक बांधकाम सभापती कुलगाव बदलापूर नगर परिषद, त्यांच्या समवेत अशफाकजी पटेल साहेब उद्योजक, तुषारजी बेंबळकर साहेब, बाळाशेठ कांबरी साहेब, प्रवीणजी राऊत साहेब, दुर्वास नाना धुळे साहेब, ज्ञानेश्वर कांबरी असतील, राहुल भोईर, राकेशजी पाटील, चेतनजी धुळे, तेजसजी मेंगल, सचिनजी देशमुख साहेब, रोहनजी पाटील साहेब यांच्या सर्वांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला इथे मात्र पाहायला मिळते. नक्कीच करण धुळे आणि शुभम मस्कर यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा इथे मात्र सत्यात आणण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. नक्कीच आजच्या दिवसामधील पहिला सामना आपण पाहतोय. एका बाजूला विचार केला तर वडवली वाकलन संघ आणि त्यांना फाईट करतोय वसार आणि मालेगाव संघ. नक्कीच 10 क्रिक ही
वाहिनी आहे, या वाहिनीच्या माध्यमातून सर्वच प्रेक्षकांना घरबसल्या यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धेचा आनंद लुटता येतोय. नक्कीच आमचे कुणाल म्हात्रे, प्रोपायटर आमचे धनराज म्हात्रे असतील, अभिषेक, रोहित, दिनेश, दीपेश यांच्या माध्यमातून ही स्पर्धा इथे मात्र कव्हर केली जाते. आजच्या दिवसामधील समालोचक आम्हाला रोशन संते लाभलेत, त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आभार. अंपायर आम्हाला लाभलेत निरंजन सावंत सर, JP पॅनलचे ऑफिशियल पंच त्यांच्या समवेत जतीन भुयाल सर, स्कोरच्या भूमिकेमध्ये प्रेम धुळे लाभलेत. सर्वांचाच मनापासून आभार. आलेल्या सर्वच प्रेक्षकांचा, सर्वच क्रिकेट रसिकांचा स्पर्धेच्या माध्यमातून मी राहुल चव्हाण, मॅन फ्रॉम मानकिवली, इथून मात्र सर्वांचंच हार्दिक स्वागत करतो. तर जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे मात्र एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच एका बाजूला विचार केला तर डोंबिवली विभागातील दोन संघ, वडवली बाकलन संघ त्यांना फाईट करेल नेरळ विभागातील मालेगाव संघ, आणि त्यांच्या समवेत मलंगड विभागातील वसार संघ. प्रथम नाणेफेकीचा कौल इथून मात्र जिंकला होता, तर म्हणजे मालेगाव वसार संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला होता. आमंत्रण केलं होतं फलंदाजीसाठी वडवली बाकलन संघाला. इथून गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होईल. राऊंड वगैरे पहिलाच बॉल, यावेळेस क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवत असताना तिथे मात्र फिल्डर होते, परंतु त्यांना भेदून बॉल जाईल सीमा पार आणि पहिल्याच चेंडूवरती चौकार. वडवली बाकलन संघाने इथून मात्र नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला होता. आमंत्रित केलं होतं फलंदाजीसाठी वसार मालेगाव संघाला. प्रथम फलंदाजी करत असताना 65 धावा इथून मात्र बनवल्यात आणि 66 धावांचं टार्गेट असेल वडवली बाकलन संघापुढे. दुसराच बॉल, यावेळेस हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, कार्पेटच्या माध्यमातून चेंडू वाईट डिश लॉंग ऑनला येईल. सूरज दुधकर आहे, चेंडूला उचलून फेक करतील. या दरम्यान फक्त सिंगल कंप्लीट होईल त्याच्या आतमध्ये. वडवली बाकलन संघाची सलामीची जोडी आपण पाहू शकता, केतन म्हात्रे आणि त्यांच्या समवेत ऋतिक पाटील. यावेळेस टाकर एंडवरती केतन म्हात्रे. पुन्हा एकदा बॉलर तयार होईल. यावेळेस खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय केतन म्हात्रेच्या बॅट मधून. यावेळेस आपल्या नावाचा ब्रँड दाखवणारा पहिला दमदार षटकार. षटकार आला. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल फलकावरती 11 धावा. नक्कीच आपल्या नावाचा ब्रँड दाखवणारा पहिलाच दमदार षटकार केतन म्हात्रेच्या बॅटमधून पाहायला मिळाला. यावेळेला देखील सरळ रेषेमध्ये फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा उचली घेऊन निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, आणि इथून मात्र डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये होत असताना, कमबॅक करत असताना गोलंदाज गिरीश आहेत गोलंदाजी मार्कवरती. टीमची टोटल फलकावरती आपण पाहू शकता 11 धावा. षटकातील काही चेंडू शिल्लक. राऊंड विकेटने हा बॉल देखील चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता केतनने, परंतु अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपात अजून एक धाव इथून मात्र स्कोअर कार्डवरती ऍड केली जाईल. टीमची टोटल पुढे सर्कल 12 धावा स्कोअर कार्डवरती. खूप चांगली सुरुवात इथून मात्र फलंदाज ऋतिकच्या बॅटमधून पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला होता. बॉलर तयार. यावेळेला अनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, व्यवस्थित बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. यावेळेस धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु मानस होता, परंतु धाडस नव्हतं. आणि या दरम्यान अजून एक चेंडू येईल डॉट. षटकातील अंतिम चेंडू शिल्लक असेल. नक्कीच खूप चांगली सुरुवात आपल्याला मालेगाव वसार संघाच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली होती, परंतु यावेळेस देखील खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळते. रनवे रिदममध्ये थोडेसे व्यत्यय. अंपायर सिग्नल कॅन्सल बॉल. टीमची टोटल फलकावरती 12 धावा. खूप चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच 66 धावांचं भलं मोठं डोंगर घेऊन येतं मात्र उतरली या मैदानाच्या आतमध्ये वाकलन वडवली संघ. नक्कीच एक बिग फाईट सामना आपल्याला पाहायला मिळतो आजच्या दिवसामध्ये. यावेळेला देखील खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, परंतु मिस टाइम स्ट्रोक. स्वतः गोलंदाज गेले चेंडूवरती, आणि यावेळेस मात्र संधी होती फलंदाजाला बाद करण्याची, परंतु संधीचं सोनं मैदानाच्या आतमध्ये झालेलं नाहीये. या दरम्यान मोठा धक्का इथून लागला असता वाकलन वडवली संघाला, परंतु
ज्या फलंदाजाने मात्र षटकार दाखवला होता त्याच फलंदाजाचा इथून जेल ड्रॉप झालाय. केतन मात्रला इथून मात्र जीवदान मिळालंय आणि मैदानाच्या आतमध्ये हेच पाहायचं आहे केतन मात्र इथून मात्र किती महागडं साबित होणार आहे. केतन मात्रेचा विचार केला तर कापडी स्थिती पालेचषक झाला होता तिथे मात्र मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता. अतिशय इन्फॉर्म खेळाडू नेहमीच मोठ्या मोठ्या संघामध्ये ओपनमध्ये देखील या खेळाडूची वर्णी लागते. खूप चांगली खेळी त्याच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळते. नेहमीच आपण पाहू शकता जागृती स्पोर्ट्समधून देखील केतन मात्रेला खेळताना आज देखील तशीच कामगिरी करावी लागेल कारण समोर संघ देखील मोठा आहे. वसार आणि मालेगाव संघ खेळतोय. नक्कीच एक मोठा संघ त्यांच्या अगेन्स्ट खेळतोय. 65 धावा प्रथम सत्रामध्ये बनवल्या होत्या. टीमची टोटल फलकावरती 13 धावा. यावेळेस सूरज दुधकर येतात गोलंदाजी मार्कवरती. ओव्हर द विकेट पहिलाच बॉल. यावेळेस मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू जाईल सीमा पार. षटकार. तर या दरम्यान जेपी पॅनलचे ऑफिशियल पंच आमचे अजित निकम सर यांचं देखील शुभ आगमन स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत. खूप चांगली कामगिरी त्यांची देखील आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॉलर तयार सूरज दुधकर. यावेळेला देखील अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. टप्पा पडल्यानंतर यावेळेस आउट स्विंगिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. चेंडू मात्र बाहेरच्या बाजूला वळण घेऊन निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र स्वागत केला होता गोलंदाज सूरजचा. फलंदाज केतन नाही परंतु यावेळेस कमबॅक करत असताना डॉट बॉल. यावेळेला देखील चप्पल वळून खेळल्यात. चेंडू बराच काळ हवामध्ये. यावेळेस मात्र फिल्डर होते परंतु फक्त बनवडातील दर्शक. चेंडू जाईल सीमा पार. षटकार. पहिल्या चेंडूवरती षटकार दाखवला होता फलंदाज केतनने. दुसऱ्या चेंडूवरती त्याला शांत ठेवण्याचं काम गोलंदाज सूरजनं केलं परंतु पुन्हा एकदा तिसऱ्या चेंडूवरती इथून मात्र षटकार आला. टीमची टोटल फलकावरती 25 धावा. आयोजकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकता शुभम मस्कर. सकाळपासूनच त्यांची धावपळ आपल्याला इथे मात्र पाहायला मिळते. खूप सारी मेहनत त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. ओव्हर द विकेट यावेळेस बॉलर तयार. हा ट्रॅकर बॉल यावेळेस देखील आडव्या बॅट न खेळलाय. यावेळेस देखील चेंडू जाईल सीमा पार. सलगचा दुसरा षटकार. टीमची टोटल फलकावरती 31 धावा आणि तब्बल वैयक्तिक 25 धावांवरती खेळतोय केतन मात्रे. नक्कीच गुणलेखक आमचे प्रेम धुळे आम्हाला अचूक माहिती देत असताना. यावेळेस देखील लोअर फुल टॉस चेंडू होता. स्विक केला. यावेळेस मात्र चेंडू थांबणार नाहीये. बॅकवर्ड स्कोअर लेगच्या दिशेला चेंडू जाईल सीमा पार. षटकार. या षटकातील चौथा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि सलगचा तिसरा षटकार फलंदाज केतनच्या बॅटमधून. टीमच्या टोटल फलकावरती 37. केतन मात्र नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगवतोय. कोण शांत करेल या वादळाला हेच प्रश्न मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस चांगला चेंडू होता. फक्त दिशा देण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक स्वतः आले चेंडूवरती. एवढेच षटक क्रमांक दुसरं संपुष्टात येतं आणि 2 षटकाच्या अखेरीस टीमची टोटल फलकावरती 37 धावा. या षटकाचा विचार केला तर 24 धावा खर्च करतोय गोलंदाज सूरज दुधकर. अतिशय महागडी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच टीमची टोटल फलकावरती 37 धावा. 4 षटकार यावेळेस केतन मात्रेच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. दुसऱ्या आणि 6व्या चेंडूचा अपवाद वगळला तर 4 चेंडूवरती 4 षटकार आले केतन मात्रेच्या बॅटमधून. टीमची टोटल फलकावरती 37 धावा. येणारे 3 षटक अर्थातच 18 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. वडवली वाकलन संघाला जिंकण्याकरिता सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अजूनही तग धरून. स्टाकर एंडवरती ऋतिक पाटील. गोलंदाज यावेळेस राजेश भोईर.
ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल हिट करण्याचा प्रयत्न, बॅटने बॉलचा संपर्क होत नाही. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा आतमध्ये येतोय, निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलने इथून मात्र स्पेलला सुरुवात करत असताना गोलंदाज राजेश नेहमीच त्या म्हणा आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतो, परंतु आज स्वतः इनेक्शनमध्ये यावेळेस देखील चेंडूला खोदून काढलाय. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जाईल. दूरवरून फिल्डर आले, चेंडूला उचलतील, फेक करतील. या दरम्यान दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा इथून मात्र चित्त्याच्या वेगानं पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून टीमची टोटल 2 धावाने पुढे सरकेल 39 धावा. यावेळेला देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅटने बॉलचा संपर्क होत नाहीये. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा उचली घेतोय आणि निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. षटकातील 3 चेंडू शिल्लक. कमबॅक करत असताना गोलंदाज फक्त 2 धावा खर्च केल्यात. यावेळेला देखील चेंडू बॅटची कडा घेऊन मागे जातोय. स्वतः यष्टीरक्षक गेले चेंडूवरती 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु नकार देतात केतन मात्रे. या दरम्यान सिंगल रन मैदानाच्या आतमध्ये होईल कंप्लीट. 40 धावा स्कोअर कार्डवरती. नक्कीच 66 धावांचं आव्हान घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरला होता वाकलन वडवली संघ. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अजूनही आपण पाहतोय. केतन म्हात्रे आणि त्यांच्या जोडीला ऋतिक पाटील. खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. तशाच तसं प्रत्युत्तर देण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये टिट फॉर टॅट हेच आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही 26 धावांची आवश्यकता. षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राजेश. ओव्हर द विकेटने यावेळेला देखील बिरकावून दिलाय. चेंडू थांबणार नाहीये. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू जाईल यावेळेस सीमारेखा पार. दमदार षटकार. षटकाराच्या मदतीनं टीमची टोटल 46 धावा आणि आपल्या नावाचा ब्रँड दाखवणारा अजून एक धमाका केतन म्हात्रेच्या बॅटमधून. चेंडू जाईल सीमा पार. दमदार षटकार. या षटकाचा विचार केला तर 4 चेंडूचा अपवाद वगळला तर 2 चेंडूवरती 2 मोठे ब्लास्ट पाहायला मिळाले. 4 चेंडू खूप चांगले टाकले होते गोलंदाज राजेशनं, परंतु अंतिम 2 चेंडू इथून मात्र खराब फेकले आणि त्याचाच फायदा त्याच्या आतमध्ये केतन म्हात्रे उचलत असताना. वैयक्तिक 43 धावांवरती खेळतोय केतन म्हात्रे. 12 चेंडू आणि 43 धावा. एक बहारदार इनिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र येणारी 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच खूप चांगली फलंदाजी केतन म्हात्रेची. यावेळी स्ट्रायकर एंडवरती फलंदाज ऋतिक पाटील. ओव्हर द विकेट, राऊंड द विकेटने बॉलर तयार. यावेळेला देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या बाजूला वळण घेतोय. निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. मैदानाच्या आतमध्ये येणारे 11 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. गोलंदाज गिरीश पुन्हा एकदा येतोय बॉलिंग ट्रॅक वरती राऊंड द विकेटना. यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिला. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपात अजून एक धाव स्कोर कार्डवरती ऍड केली जाईल. 53 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. नक्कीच 13 धावांची आवश्यकता. सांघिक कोट्यातील 4थं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन गोलंदाज गिरीश म्हात्रे. अंपायर सिग्नल कॅन्सल बॉल. खूप चांगली फलंदाजी केतनची पाहायला मिळाली आपल्याला. राऊंड विकेटने हा बॉल देखील बॅकफुटला येऊन पंच केला. यावेळेस मात्र चेंडू थांबणार नाहीये. एक्स्ट्रा कव्हरला मोठा धमाका पाहायला मिळाला फलंदाज ऋतिकच्या बॅटमधून. दमदार षटकार. फक्त 7 धावांची आवश्यकता. यावेळी देखील आडव्या बॅटने खेळून काढलाय चेंडू. मात्र यावेळी स्काउट कॉर्नरच्या दिशेला क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतंय. या दरम्यान स्ट्राईक रोटेट होईल केतन म्हात्रेकडे. टीमच्या टोटल फलकावरती 1 धावेने पुढे सरकेल
60 धाबा. तर 6 धावांची आवश्यकता असेल यावेळेस वडोली वाकलन संघाला जिंकण्याकरिता आणि केतन मात्रेला 50 धावा पूर्ण करण्यासाठी 7 धावांची आवश्यकता असेल. राऊंड द विकेटने हा बॉल देखील आडव्या बॅटने खेळून काढला आहे. चेंडू मात्र मिड विकेट क्षेत्रामध्ये जाईल. तिथे फिल्डिंग चांगली झाली आहे. चेंडूला उचलून फेक करतील. या दरम्यान पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सिंगल रन होईल कंप्लीट. आता मात्र 5 धावांची आवश्यकता असेल. 8 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. एक हाती किल्ला लढवला इथून मी म्हणेन केतन मात्रेने. खूप चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. राऊंड द विकेटने हा बॉल देखील मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. अमोल आहेत चेंडू जज करतात. यावेळेस सूर्यदेव आले होते डोळ्यावरती, परंतु सूर्यांच्या किरणांचा इफेक्ट मात्र जाणवला होता. परंतु खूप चांगला झेल इथून मात्र फिनिश करत असताना अमोल. यावेळेस धक्का क्रमांक पहिला लागेल वडवली वाकलन संघाला. ऋतिक पाटीलची खेळी इथून मात्र संपुष्टात येईल. इनेट नंबर 3 वडवली वाकलन संघाचा एक ऑलराऊंडर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय कमलेश पाटील. गोलंदाजी देखील खूप चांगली पाहायला मिळाली होती. यावेळेस इनेट नंबर 3 वन डाऊनचा खेळाडू कमलेश पाटील. तर येणारे 7 चेंडू आणि 5 धाबांची आवश्यकता असेल. गोलंदाज तयार. राऊंड द विकेट. पहिलाच बॉल यावेळेस मात्र आडव्या बॅटनं खेळून काढलाय. तिथे मात्र फिल्डर होते, परंतु त्यांना भेदून बॉल जाईल सीमारेखा पार. चौकार. एक षटक अर्थातच 6 चेंडू मध्ये 1 धाबाची आवश्यकता असेल वडोली वाकलन संघाला जिंकण्याकरिता. षटकांचा विचार केला तर गिरीश मात्रेनं पहिले षटक हाताळलं होतं. 13 धावा खर्च केल्या होत्या. दुसरं षटक सूरज दुधकरनं हाताळलं होतं. 24 धावा खर्च केल्या होत्या. तिसरं षटक राजेंद्रनं हाताळलं होतं. आणि यावेळेला देखील खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय पॉईंटच्या दिशेला. आणि विजयाची धाव इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये केतन मात्रे कंप्लीट करतात. नक्कीच खूप चांगली फलंदाजी केतनच्या माध्यमातून. नॉट आउट 45 धावांवरती खेळलाय. 14 चेंडू आणि 45 धावांवरती. नक्कीच केतन मात्रेची खेळी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. नक्कीच गोलंदाजी ज्यावेळी केतन मात्रेने केली होती तर एक षटक हाताळून 8 धावा केल्या होत्या आणि 8 धावा दिल्या होत्या आणि एक गडी देखील बाद केला होता. आणि फलंदाजी करत असताना 14 चेंडू आणि 45 धावांची बहारदार इनिंग साकारली केतन मात्रेने. त्यामुळे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट केतन मात्रे. ऑलराऊंडर खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. नक्कीच आमचे साथी समालोचक रोशन संते यांच्या शुभ हस्ते इथून मात्र केतन मात्रेला गुणगौरवण्यात करण्यात येतोय. नक्कीच खूप चांगली झाडाची कोंडी इथून मात्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात येतोय.